नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमांचा साक्षीदार म्हणजे सिंहगड. गड आला पण सिंह गेला असं का म्हटलं जातं हे मराठी माणसाला माहीत नसेल तर नवलच. स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला ज्याचं नाव पूर्वी कोंढाणा होतं. तानाजी मालुसरेंच्या मृत्यूची बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला. आणि त्यानंतर त्यांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. पुण्यात कुठूनही लक्ष वेधून घेणारा सिंहगड. नमस्कार मंडळी, मी सायली आणि आता वाजलेत सकाळचे 7:15. माझ्या मागे तुम्हाला सूर्योदय होताना दिसत असेल. आम्ही आलेलो आहे सिंहगडावरती आणि आज म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तेव्हा शिवजयंती असेल. तर सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा. माझ्यासोबत आहे निशांत दादा, भावना वहिनी आणि जितेंद्र. मला तर तुम्ही ओळखतच. रविवारी पहाटे 5:30च्या दरम्यान आम्ही चौघही गडाकडे जायला निघालो. सूर्योदय पाहायचा आणि उन्हाच्या आत किल्ला फिरून घरी पोहोचायचं असं आमचं आदल्या दिवशी रात्री ठरलं. उन्हाळ्याला सुरुवात झाली असली तरीही पहाटे भरपूर थंडी होती. समोर दिसणारं निसर्ग सौंदर्य कॅमेऱ्यामध्ये कैद करू की डोळ्यांमध्ये टिपू असं झालेलं. मध्ये आम्ही चहाचा ब्रेक घेतला आणि थेट खडकवासला धरणाच्या बॅकवॉटर जवळ जाऊन थांबलो. पहाटेच्या वेळी प्रवास करायचा फायदा म्हणजे प्रवास लवकर संपतो, निसर्गाचे अद्भुत रंग अनुभवायला मिळतात आणि वेळ भरपूर असल्यामुळे ठिकाण पाहण्याची घाई अजिबात होत नाही. प्रवासाला लागलं की निवांतपणे जे दिसेल ते सगळं निरखून पारखून पाहावं, अनुभवावं असं मला वाटतं. मग ते काहीही असो, पहाटेचे रंग किंवा संध्याकाळचे रंग, पाणी, आकाश, पक्षी, ऐतिहासिक वास्तू, दगड, झाडे, वेली, माणसं, सगळं काही. प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा दिसतो जेव्हा मनामध्ये निवांतपणा असतो. गडावर जाता जाता वाटेतच सूर्योदय पाहायचं मोह आवरला नाही, म्हणून बराच वेळ आम्ही इथे रेंगाळलो. आम्हाला वाटलं होतं कदाचित सूर्योदय पाहायला मिळणार नाही कारण उशीर झालाय, पण असं नाही झालं. मनसोक्त सूर्योदय पाहिला आणि कॅमेऱ्यामध्ये कैदसुद्धा करून घेतला. या ठिकाणी आम्ही आमचे काही फोटोजसुद्धा काढले कारण आठवणी महत्त्वाच्या नाही. बघता बघता आम्ही गडावर पोहोचलो. पर्यटकांची भरपूर गर्दी होती आणि गडकिल्ले साफ करणाऱ्या तरुणांची सुद्धा. गडावरती गेल्यानंतर पहिल्याच रेस्टॉरंटमध्ये आम्ही कांदा भजी, दही, झुणका, भाकरी आणि पोहे हे सगळं मागवलं आणि खाल्लं कारण खूप भूक लागलेली. सकाळी लवकर आम्ही निघालेलो, साधारण 4 वाजता आम्ही उठलो होतो आणि आता 8 वाजले होते. त्याला शांत करून पुढे आम्ही गड फिरण्यासाठी सुरुवात केली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळं सैन्य, महाराज, त्यांचे सगळे मावळे कसं काय बरं इतक्या खडतर रस्त्यांवरून चढून लढत असतील. आणि मला असं वाटतं की हा विचार जो आहे तो प्रत्येकाला येत असेल, तसाच आम्हाला सुद्धा आला आणि म्हणूनच आपण सगळेजण त्यांना इतका आदर देतो, इतका सन्मान देतो. महाराजांनी स्वराज्यासाठी जे काही केलं त्या सगळ्याची आपल्या सर्वांनाच जाणीव आहे आणि हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. तलवार 35, उदयभाट राठवड 8 फूट 40 किलोची. दादाजीचा मुलगा रायवा आधी लग्न करून घेऊन शादी फौजता दाजी बंधू सूर्याजी आधी कसं घेतला मामाचे हिला सर्व साईच्या हाता बहार उद उदगा अंबाबाई तुग जागर नाते आई येऊन 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने उदय भाडला पाडला. अरे किती ऐकत रंगाजी त्याच्यामध्ये मोरारवाद शिरा नसताना झाडा लाडला शोभे शिवाला खरा सारदार दखलचा मावळा राहणार. शिवाजी पहाड का किंवा घेऊन शारी फौज कडी पठारी येणा दिलेर खान गडावर मोरारवाजी चिर धोरण शकेला धारण मावळा धारला हातात गडाच्या खाली सलाम त्यांनी केला. खाना खच खच रक्ताचा खच मराठा फौजा 40,000 तुटून पडाय. खानाने रोखलं ते राड टाकला तो गुडघा काढला बाडाय
उडवलं बाजीचं शिर धडाला लाव 100 पठात जयाची पत्नी पती शेजारी उभी राहिली नारहात जोडून वंदीचे चरण परत भगवा फडकुते रणागनात हाका मारली मराठ्याला शिर नसताना स्वामी लागलाय पायावर अरे भर मागल्या देश लोगड्याला असेल चार तर फिरायला गेला का वागवा पडून म्हणून हिंदवी स्वराज्य. ह्या आजोबांचा इतका खणखणीत आवाज ऐकून गड फिरायला आणखी जास्त उत्साह आला. समोर दिसणारं हे सगळं दृश्य अगदी पाहत राहावं असं वाटत होतं. नजरेमध्ये सगळं कैद करून घ्यावं. आम्ही आता तिथून आलोय आणि आम्हाला आता इकडे जायचंय. तिकडे गडावरती कल्याण दरवाजा, लोकमान्य टिळक निवास, तानाजी कडा, तानाजींची समाधी, झुंजार बुरुज, कलावंतीन बुरुज असे बरेच पॉईंट्स पाहायला मिळतात. आणि त्यांच्या मागचा इतिहास जाणून घेताना अक्षरशः अंगावरती शहार आल्याशिवाय राहत. आपल्या सर्वांनाच सगळा इतिहास माहिती असतो. अशा ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला हवी असं देखील आपल्याला वाटत असतं आणि आपल्याला जमेल तेव्हा आपण अशी भटकंती करतच असतो. पण आज ना आम्ही एका वयस्कर आजी आजोबांना गड फिरताना पाहिलं आणि त्यांना पाहून अशा ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायची इच्छा आणखीन वाढली आहे. गड फिरून जाताना इथे हे एक सुंदर असं ठिकाण आम्हाला सापडलं. झाडाखाली छान चटया अंथरल्या होत्या. इथे आम्ही बसून मस्त ग्लास भरून ताक प्यालो. झुणका भाकरीसुद्धा तुम्हाला इथे खायला मिळेल. खूप छान वाटलं. जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत फिरून घ्यावं, कारण प्रवासाचे अनुभव खूप काही देऊन जातात. हे अनुभव फक्त आपले असतात. आपण ते इतरांना सांगू शकतो, पण तरीही ते इतरांचे होत नाहीत. आपल्यापासून ते चोरी होत नाहीत. ठिकाण कोणतं आहे हा प्रश्नच नाही. लहानातलं लहान ठिकाणसुद्धा आपल्याला खूप मोठी शिकवण देऊन जातं आणि अशा ऐतिहासिक वास्तूंना तर आवर्जून भेट दिलीच पाहिजे. हे सगळे काही फोटोज आहेत. आम्ही गडावरती खूप छान वेळ घालवला. तिथल्या ह्या सगळ्या आठवणी आहेत, ह्या तुमच्यासोबत आता मी शेअर करते आहे. आणि इथंपर्यंत मंडळी तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहेत तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुण्यातल्या मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिली मेंबर्ससोबत तर नक्कीच शेअर करा, आवर्जून शेअर करा. आणि तुम्हाला आणखी कोणती पुण्यातली ठिकाणं माहिती आहेत का जिथे आम्ही भेट देऊ शकतो हे मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. सोबतच आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. मला कमेंट्स वाचायला खूप छान वाटतं, त्याने मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं. अशाच आणखी छान छान विषयांसोबत, ठिकाणांसोबत आपण व्हिडिओच्या माध्यमातून भेटतच राहणार आहोत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, भरभरून जगा, भरपूर फिरा, आयुष्याचा आनंद घ्या. आणि पुन्हा एकदा आठवण करून देते आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका.